अखिल जगत स्वामी सांब सदाशिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधिष्ठित आदिरुद्र श्री मार्तंड भैरवाय नमः। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू काय वाईच बोलायचं होतं तुझ्या संग। माझ्या संग काय बोलायचं आहे? ते तुझ्या जन्माचं सांगायचं होतं। रंगा, अरे तुला हात जवळ बसवलं ते चांगल्यासाठी। असं काय बाई ह्या ना काय सांगतोस तू? हं? अरे मी बी चांगल्यासाठी सांगतोय की हं? नाही का? तिला तिचं कळाय नको होय। ए रंग्या, अरे माझ्या जन्माचं काहीतरी सांगतोयस ना? मग सांग की। आणि तुला कसं ठावरा? मला एक सांग, तुला तुझ्या लहानपणीचं काय ठाव आहे का? नाही, म्हणजे माझ्या बाळानं मला लहानाची मोठी केली आहे। नाही ती आहेच ती, पर तुझ्या आईचा चेहरा आठवतो का तुला? रंगा, अरे रंगा गप गुमत बस की। हं? अरे म्या गप बसलो म्हणून काय बाई बरं लागलंस होय? यासनी एकला नका समजूस। हं? काय म्हातारा बाबा उगा रागवतेस? अरे पण त्यो असं का म्हणतोय? बानूबाई, तुम्ही ह्याच्याकडे ध्यान नका देऊ। हं? जेवा तुम्ही जेवा। हाय का असं कसं म्हणतो म्हातार बाबा? तिला तिच्या जन्माचं सांगायला पाहिजे का नको? हाय का नाही मग? म्हातार बाबा आम्ही व्यवस्थित चाललोय, तुम्ही पुढे जा। चल काय करतोय? माझ्या जन्माचा इशय रंगानं का काढला? काहीतरी त्याला ठाव असणार जे मला ठाव नाही। म्हाळसा, तू आज गडाच्या पायथ्याशी जाणार होतीस ना? अजून इथेच? नाही यायचं मला। पण का? सगळी तयारी झाली आहे, सगळी वाट पाहतायत तुझी। त्यांना त्यांची दुसरी कामं करायला सांग। नियोजित कामं अपूर्ण आहेत अजून, त्याकडे लक्ष द्या म्हणावं। तू खूप अस्वस्थ आहेस त्रिपुरासुरांच्या युद्धानंतर। काय झालं? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार अशी परिस्थिती आली होती, पण नेमकं नारद मुनी तिथे आले आणि सगळं राहिलं। मला समजावून सांगशील का?
लतिका, तुला ती व्यक्ती आठवते ज्यांनी मला सुवर्ण दर्पण आणून दिला होता? हो, आठवते. त्यांचं काय? आपल्या जेजुरी गडावर जी नंदीची मूर्ती आहे तेच आहेत ते नंदेशराव. काय सांगतेस काय? हो, नंदी म्हणजे रोज त्यांच्या पायाच पडायला हवं. म्हाळसा, पण ही गोष्ट तुला आत्ता कळली? विवाहानंतर एवढ्या दिवसांनी? म्हणजे अशा अजून कितीतरी गोष्टी असतील नाही ज्या तुला ठाऊकच नाहीत. आश्चर्य आहे. काय बोलले ते? त्यांना माझ्या गतजन्माविषयी सगळं सगळं ठाऊक आहे. मला पण त्यांना भेटायला हवं. तू आमची भेट घडवून देशील? या गोष्टींमध्ये तू पडू नकोस, तुला ते झेपणार नाही. राहिलं, पण काय समजलं ते तरी सांग. हे चंदनपुरीतच आहेत, हे बानूला अजून ठाऊक नाही. पण मग देव तिथे का थांबले असावेत? हेच कळत नाहीये मला. मी कोण आहे, माझा आणि बानूचा काय संबंध, हे सगळं का घडतं आहे हे सगळं कळणार होतं मला. अगं मग विचारायचंच ना नंदेशरावांना. त्यांनाही काही न सांगण्याचा आदेश आहे. कोणाचा? देवांचा होय. मला वाटलं माझ्या पतीची प्रेयसी ही गतजन्मात माझी सखी होती म्हणे. मग गतजन्मात मी कोण होते हे मला समजून घ्यायचेच आहे. काय भानुबाई, आला का पेठावरनं? दमाना म्हातार बाबा, पाणी आणत्या? बस जरा, लांबून आलायसा, दमला असशील ना व? आणि हिला काय झालं? ही का बोल ना? म्हणजे बा कुठं आहे? येईलच आता. मला त्याच्या संग बोलायचं आहे. बोलशील ग? पेठेवरनं काय काय आणलं? मला दाखवलं नाहीस. माझ्यासाठी काय आणलं हाय? म्हणजे बाहेर बैलगाडी उभी आहे, काय बाय हाय बघ जा. पर तुला काय झालं? अरे खंडू, बानू, आलं का पेट तू? हा? अरे बाहेर तर बैलगाडी सामानानं भरली आहे. हा? अरे भैरवनाथाची जत्रा आहे ना व, तर तेव्हा काय लागल आणि काय नाही. अरे हे बी कमी पडेल बघ. माझ्या लेकीला कधी बी एकटी पाठविल नाही मी पेटला. हा? ए खंडू, तू हातच म्हणू ना. हा? काय ग बानू, कशी वाटली पेट तुला? हा? आणि मला काय काय आणलं ग पेटतून? हिला काय झालं? या तर म्या कसं सांगणार. आजा तूच जाऊन विचार. थांब जरा. आता ना ग मी बोलन तिच्या संग. अरे खंडू, अरे उद्या वस्तीवर जत्रा आहे, बक्कल काम आहेत. येतोस का? चल येतो मी. बानू, अय बानू, बाहेर ये बरं. ये बघ, आता घरात कोणी बी नाही. काय झालं ते सांगणार आहेस का? आल्यापासून बघतीये तुला, तू काय पहिल्यासारखी वागत नाहीस. आता काय सांगू म्हणजे तुला? म्हातार बाबा काय बोलला का? नाही ग,
त्यानं तर लई काळजी घेतली बघ माझी. तर वाटत तो रंगा भेटला. तो कसा तडमडत होता आता? आला असल माग माग. काय केलं त्यानं ते तर सांग लवकर. माझ्या जन्माचं मला काय ठाव आहे का असं विचारत होता तो मला. अजून काय म्हणला का त्यो? म्हातार बाबांना हटकलं त्याला म्हणून इसय राहिला. पण असं का म्हणलं असं रंगा? तुला ठाव नाही का ग तो रंग्या कसा आहे ते? आयुष्यात कुणाचं भलं केलंय का त्यानं? तू काय विचार करू नगस. आलेच बर का म्या. आजा भैरवनाथाची जत्रा आहे. समजानी गोळ्या वेळाने एक वया हवं. या कधी नाही म्हणलं बरं आबा. तांदळात खडं असतात ना तशी काही माणसं असतात बघ. त्याला काय करायचं सांग बरं. आजा जाऊ मी आलो जाऊ. ये ये या, या, या. अरे म्हणजे अगं कावरी बावरी झाली काय ग? काय झालं पोरी? आजा मला एक सांगायचं आहे. अगं बोल की. फक्त सांगू. तर त्याला काय झालं? अगं आबा आपल्या घरचाच आहे. भानू जेव्हा पेठाला गेली होती ना तेव्हा रंग्या बी तिच्या माग माग गेला होता. आबा तुला काय म्हणलं होतं म्या? त्याच्याकडे बघतोस म्या. अरे ऐक तरी. अगं बोल की. रंग्याने तिला विचारलं का तुझ्या जन्माबद्दल तुला काय ठाव आहे का? खंडू मधी पडला म्हणून रंग्याने काय सांगितलं नाही. नाहीतर काय झालं असतं. रंग्या आता तुला म्या बघतोस. आजा 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 थांब. रंग्या आवाज ओळखीचा वाटतोय ना? उठतो का घालू प्याकाटातलात? हा हाक मारतोय ऐकू येत नाही बाई तुला? काय रे आजा माझ्या पोरा ओरडाय काय झालं? हा? तूच विचार तुझ्या पोराला. काय रे रंगा काय म्हणतोय ह्या आजा? आजा वाईज बाहेर आपण बोलू. थांब. सांग हातच काय झालं? कुठे काय? कुठं काय? बानू पेटला गेली तेव्हा तिच्या पाठी पाठी गेला होतास का नाही? कोण? म्या? काय रे रंगा काय ऐकते म्या? गेला होतास काय? म्या आपलं पेटला जायचं म्हणून गेलो होतो. आता आम्ही पेटला बी जायचं नाही वय. जत्रा आली आपल्या भैरूबाची. ऐकलं का आजा? आणि तू एवढंच विचारायला हिथं आला वय माझ्या घरला? तू माझ्या पोरीला काय म्हणलास? वाटत दिसली बानू आणि आपला म्हातारी खंडू बी होता. मला म्हणला भाकरी खा. आता भाकरी खाता खाता बोललो असेल. काय राहते ध्यानात? हे आजा काय आहे ते सांगून टाक. उगा माझ्या पोराला काय बोलेला म्या खपावून घेणार नाही. हा हे शेवंते समजा वस्तीला ठाव हाय. बानू कोण हाय ते पर कोणी बी तोंडातून शब्द बी काढत नाही का? तर त्याला ठाव हाय. बानूला हातावरल्या फोडासारखी जपली म्या. आणि हा तिलाच विचारतोय तुझ्या जन्माचं तुला ठाव आहे का नाही? विचारलंच का नाही तिला? आठवलं विचारलं मी तिला. रंग्या उभा कापल हा तुला तुझ्या आईच्या देखत. अरे असा कसा जीव घेशील तू? अरे काय खोटं बोलणार आहे माझा पोरगा? अरे आज ना उद्या बानूला कळणारच आहे तू तिचा बाप नाही ते.
आ! आणि अजून काय बी सांगितलं नाही मी तिला. तुझी आणि घेऊन सांगतो. हे शेवंते माझ्या वाटेला जाऊ नकस हं? जर तुम्ही माझ्या बानूला काही सांगितलं तर जिथं नाही ठेवायचं तुझ्या या पोराला. आजा अरे झाली कर का मग हे आजा आजा अरे अरे घरला नाही जायचं वय मी हातच थांबतो तू होमवर्क. अरे पण कपा तू असं घरभर थांबणार आहेस हं? अरे मला घरला जायला भ्या वाटते. राजा मला बिठाव आहे काय कशाच हे की तू बानुबाईंचा बाप नाहीस ते. बानुबाई तुझी लेक नाही ते. अरे बाबा हळू बोल. चुकून बाणू आल्याने ऐकलं तर हे बघ, तिला ह्यातलं काय मी सांगू नको. मी पाय पडतो आजा 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 हे काय करतोस. अरे धनी आहेस तू माझं कसलं पाय पडतोस हं? अरे हे गुपित सांगायचा अधिकार तुलाच आहे बघ. अरे म्या बानुबाईसनी ह्यातलं काय बी सांगणार नाही. घाबरू नकस. लय लय उपकार झालं बघ तुझं. अरे खंडू मला तर काय करावं ना काय बी कळणं झालंय बघ. आजा माझं ऐक सांगू टाक बानुबाईसनी की तू त्यांचा बाप नाही ते. अरे कसं सांगू रे. अरे मरून जाईल रम्या तिच्या डोळ्यातलं पाणी बघून. बानू माझी लेख नाही पण माझ्या काळजाचा तुकडा आहे ती. अरे एवढीशी होती ना तेव्हापासून तिला वाढवली म्या. तिला नाही सण व्हायचं खंडू. राजा राज ना उद्या दुसऱ्या कुणाकडनं बानुबाईसनी हे समज कळलं तर त्यापरी तूच सांगू टाक. आज ना उद्या बानुबाईंचं लगीन होणार. त्या सासरी जायच्या अगोदर समज त्यास कळलं म्हणजे बरं कसं. काय म्हणलं माझी बानू. तिला हे समज कळल्यावर कशी वागल ती माझ्याशी. देवानं मला काय बी शिक्षा करावी रे पण हे असं तू द्यायला नग होत बघ. राजा रस्सटवाईने जे तुझ्या कपाळावर लिवलं आहे जे बानुबाईंच्या कपाळावर लिवलं आहे तसंच होणार बघ. म्हणजे सगळं संपलंच र. अरे राजा अरे तू बानुबाईसनी जन्म दिला नाही म्हणून काय झालं हं? पण तूच त्यांचा बाप आहेस आणि बानुबाईस तुझी लेक. राजा बानुबाई काय साधी सुधी पोर नाहीये. अरे हेच लपत नाही बघ. अरे तिच्यावर खंडोबाची कृपा आहे हे समजत ठाव आहे र. अरे म्या रानातला साधा माणूस र. अरे कोण कोणाची पोर राजाची लेख आहे का व्यापाराची पोर मला काय बी ठाव नाही बघ. रोज दिस उजाडला ना की मला भ्या वाटायचं की कोणतरी तिला हुडकत येईल म्हणून. डोळ्यात त्याल घालून जपलं म्या तिला. बानू माझी लेख आहे. तिचे आई बाप तिला नाही उडकत आले रे. पण आजचा ह्यो दिवस उजाडला बघ. राजा तुझी लेक तुला नाही सोडून जाणार. लई जीव हाय तिचा तुझ्यावर. कशाला एवढा विचार करतोस हं? अरे उलट माया वाढल बघ तिची तुझ्यावर. अरे पण तिला असं वाटाय ना ग की म्या उपकार करतोय तिच्यावर.
म्हणजे असं तिला वाटलं तसं संपलंच बघ. अरे तिनं माझ्यावर ओरडाय हवं, रागवाय हवं, भांडाय हवं. होय ना, अरे असंच होईल बघ. अरे तू स्वतः सांग तिला, तू तिचा बाप नाही ते. स्वतः सांग. अगं कशाला एवढं मनाला लावून घेती आज? तू अशी गप गुमान बसलेली नाही बरी वाटत बघ. समद्या घराला अवकाळा लागतीया. माझ्या मोर काय वाढून ठेवलं आहे हे देवासनीच ठाऊक. अगं काय नाही ग, ते रंग्या काय बी म्हणला आणि तू विचार करत बसलीस होय. मला असं का वाटतंय की समद्यांनी माझ्यापासून काहीतरी लपवलं आहे. माझ्या जन्माचं हे काय कोडं आहे आणि ह्या आधी बी इसे निघाला होता. माझ्या जन्माचं कुणी बी काय बी बोललं कबाचा जीव कावरा बावरा होतो. उद्या भैरवनाथाची जत्रा आहे. या दिवसाची तू सालभर वाट बघतीयस ना ग. ये खूळ डोक्यातनं काढून टाक. उद्या आपण जत्रेत जाऊ आणि दिसभर वस्तीवर फिरू. उद्याच्याला मला बाला विचारलंच पाहिजे माझ्या जन्माचं काय कोड आहे आणि मी कोण आहे ते.